व्यापम येना चराचरम तत्पदम दर्शितम येना तस्मै श्री गुरुवे नमः. विश्वाच्या पलीकडे असलेल्या आणि कालातीत अनंत सत्याची शक्ती आम्हा सर्वांना प्रकट करणाऱ्या गुरूंना सर्वप्रथम वंदन. आजही आपण समारोपाच्या कार्यक्रमासाठी जरी जमलो असलो तरी आपले रिसोर्स पर्सन जे आहेत ते महिनाभर मानसिक तयारीशी सज्ज आहेत. पण आपला फॉलो हा त्यांच्यासाठी फार मार्गदर्शक असणार आहे. शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0. आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांच्या क्षमता चाचपत होतो. आता शिक्षकांची क्षमता आपण वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केलाय. बरेचसे आपण यातले घटक सर्वजण वापरतो दैनंदिन आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये. याचा आपण सहजतेने उपयोग करतो, परंतु त्याची नव्याने आपल्याला त्याला काही वेगळे शब्द दिलेले आहेत, वेगळे नाव रूप दिलेलं आहे. आपला शिक्षणाचा झरा मात्र अखंड वाहता तोच आहे. सर्वात प्रथम आपल्या विभागाच्या पर्यवेक्षिका आदरणीय मध्य मॅडम, त्याचप्रमाणे आदरणीय ठाकूर मॅडम, तसेच सर्व रिसोर्स पर्सन, आपल्याला ही शाळा उपलब्ध करून देणारे आदरणीय या शाळेचे मुख्याध्यापक आणि आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी. काय बोलू मी आज शब्द गोठलेला, काय बोलू मी आज शब्द गोठलेला, आठवणींच्या हिंदोळ्यावर थेंब साचलेला. असं नाही म्हटलं तरी 5 दिवस जवळजवळ आठवडा आपण विद्यार्थ्यांशिवाय काढलाय आणि हळूहळू आपण विद्यार्थी दशेतच आलो आणि विद्यार्थ्यांसाठी उत्तर देऊ लागलो हे नकळत आपल्याही लक्षात आलं नाही. NEP राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 HPC इव्हॅल्युएशन या शब्दाबरोबरच असेसमेंट, TTQR असे नव्याने आता शब्द आपल्या तोंडात हळूहळू रुळू लागतील आणि आपण याच्यामध्ये हळूहळू पक्के होऊ. म्हणजे जसं ही सगळीच प्रक्रिया प्रोसिजर मध्ये आहे, चालू आहे. मी म्हणेन टीचर्स आर द लाईट हाऊसेस दॅट हेल्प स्टुडंट्स नेव्हिगेट द सीज ऑफ नॉलेज. ही तर पूर्वीची संकल्पना आहे, परंतु ही आता खऱ्या अर्थाने व्यापक अर्थाने जर म्हटलं द इम्पॅक्ट ऑफ टीचर इज नॉट कन्फाइन्ड टू द क्लासरूम, इट एक्सटेंड्स टू द वर्ल्ड. सर्वात प्रथम आपण आता जागतिक ध्येय लिहितोय, राज्याची ध्येय लिहितोय आणि त्यानंतर वर्गाची लिहितोय. म्हणजे याचा अर्थ आपल्यासमोर ध्येय राज्याची जगाची नव्हती असं नाही, पण आता आपण त्याच्या प्रकर्षाने काय करणार आहोत, उल्लेख करणार आहोत. म्हणजे आपली दिशा आणखी स्पष्ट झालेली आहे. सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर ही प्रशाला आपल्याला परिचित आहे किंवा कोणी नव्याने आले असेल, परंतु या 5 दिवसामध्ये हा परिसर अतिशय प्रसन्न. आपल्या शाळेतील विद्यार्थी आहेत, पण या शाळेतील विद्यार्थी कोणताही गोडबड गोंधळ नाही, त्रास नाही, अतिशय सुंदर वातावरण, प्रसन्न वातावरण. म्हणजे खरंच सरांचे खूप खूप धन्यवाद. खूपच सुंदर म्हणजे सोय करून दिली आहे आणि इथे वातावरण सुद्धा खूपच छान आहे. तसेच आपले रिसोर्स पर्सन म्हणजे कोणाचं म्हणजे आता जसं तनपुरे मॅडम, बेंद्रे मॅडम त्या आमच्या जास्त जवळच्या आहेत. नेहमी आम्ही त्यांना जसं पाहतोय तसं त्यांच्या जोडीला आपले नेवास्कर सर, गायकवाड सर, नवले सर अशा बाकीचे सर्व मॅडम. म्हणजे त्यांची सुद्धा एक प्रकारे परीक्षाच होती की शिक्षकांच्या जे काही शंका असतील त्यांचं शंका समाधान करणं आणि थोडासा क्लिष्ट वाटणारा विषय सोप्या पद्धतीने आपल्या गळे उतरवणं ही मोठी परीक्षा. आणि त्यात ते खूपच चांगल्या प्रकारे पास झालेले आहेत असं मी म्हणेन. कारण हे वाटतं की कारण ते पुस्तक असं घरी गेल्यावर चाललं ना ते PDF वगैरे मध्ये आणि बघतोय ते संपतच नाहीये. प्रत्येक पॉईंट बघतोय, कुठून सुरुवात केली होती, कुठे पोहोचले ते पण कळत नाही. म्हणजे एवढी व्यापकता आहे त्याची. पण त्यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सोप्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेत एवढं छान घेतलं की ते सहजरित्या आम्हाला समजलं आणि
जरी काही शंका आली तरी ते एनी टाइम आमच्यासाठी अवेलेबल असणारच आहे असं बोलून मी आपला सर्वांचा जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा खूप खूप आभार मानते आणि शेवटचं एक वाक्य म्हणेल की जसं स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, उठा जागे व्हा, ध्येय प्राप्ती होत नाही तोपर्यंत थांबू नका, कारण आपले विद्यार्थी आपली वाट पाहतात. खूप धन्यवाद.